श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 28 अष्टस्वरूपात श्री गुरूंचे दर्शन। श्री गुरु गाणगापुरात असताना आजूबाजूच्या गावातील शेकडो सद्भक्त असे होते की ते प्रत्येक गुरुवारी पहाटेच्या पहिल्या प्रहरी आपला गाव सोडून गाणगापूरला येत असत। मध्यान्नापर्यंत संगमावर पोहोचत तेथे स्नान करून अश्वत्थाचे संगमेश्वराचे पूजन केल्यावर तेथून श्री गुरूंचे दर्शन घेण्यास मठात येत। त्यानंतर महाप्रसाद घेऊन संध्याकाळी श्री गुरूंचा निरोप घेऊन गावाच्या दिशेने परत जात होते। अशा प्रकारे येणाऱ्या भक्तांपैकी 7 भक्त निरनिराळ्या गावांहून गाणगापूरला आले। दिवाळीचा सण आला होता। ते भक्त सद्गुरूंनी दिवाळीत आपल्या घरी भिक्षेसाठी यावे म्हणून त्यांना विनंती करू लागले। श्री गुरूंचे ते 7 जण आवडते शिष्य होते। श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही 7ही जण वेगवेगळ्या गावांत राहता। आता तुम्हा सर्वांच्या घरी एकाच दिवशी मी कसा येऊ? तुम्ही सारे जण आपापसात विचार विनिमय करून ठरवा की मी कोणाकडे प्रथम यावे, त्याप्रमाणे मी येईन, कारण मी तुम्हा सर्वांच्या अधीन आहे। ते सर्वजण विचार विनिमय करू लागले, परंतु त्यांच्यात एकमत होत नव्हते। ते आपापसात भांडू लागले। प्रत्येक जण श्री गुरूंनी आपल्याच घरी यावे म्हणून आग्रह धरू लागले। श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही 7 जण असे भांडता काय? मी तुम्हा सर्वांचाच गुरु आहे। तुमच्यापैकी एकाच्या घरी आम्ही अवश्य येऊ। तेव्हा ते सारे शिष्य हात जोडून म्हणाले, स्वामी, तुम्ही कृपा करून आमच्यात हा श्रीमंत, हा गरीब किंवा हा लहान मोठा असा भेदभाव करू नका। आम्हा सर्वांकडे तुम्ही समान नजरेने पहा। आमच्यात काही न्यून असल्यास आमची उपेक्षा करू नका, नाहीतर आम्ही नदीत जीव देऊ। श्रीकृष्ण कौरवांच्या राजमंदिरात गेले नाहीत, तर गरीब विदुराच्याच घरी गेले। आम्ही साले तुमचे दास आहोत। तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला शिरसावंदे आहे। असे म्हणून त्या सर्व शिष्यांनी श्री गुरूंच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले। श्री गुरु म्हणाले, मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन। त्याबरोबर ते 7ही शिष्य म्हणाले, तुम्ही आम्हा सर्वांच्या घरी येतो म्हणता, परंतु आम्ही विश्वास कसा ठेवू? त्या 7 2 श्रीमंत होते, 2 साधारण होते, तर उरलेले 3 बेताच्या परिस्थितीत राहत होते। त्या 3 एक म्हणाला, देवा, हे खरे नाही। आमची समजूत घालण्यासाठी तुम्ही आम्हाला असे सांगत आहात। तुम्हाला हे कसे शक्य आहे? देवा, तुम्ही तर सर्वांना समदृष्टीने पाहता, सर्वांवर सारखीच माया करता। जातपात, श्रीमंत गरीब असा भेदभाव तुम्ही करीत नाही। तेव्हा कृपया हा तुमचा लौकिक कायम ठेवून तुमचे हे आश्वासन तुम्ही कसे काय पूर्ण करणार? आम्हाला हे समजत नाही। आम्हाला नाराज न करण्याच्या हेतूने तुम्ही असे संदिग्ध बोलत आहात। हे सर्व ऐकून श्री गुरूंनी सर्वांना शांतपणे बसल्यास सांगितले। त्यानंतर श्री गुरूंनी प्रत्येक शिष्याला आपल्याजवळ बोलावले व त्याच्या कानात म्हणाले, आम्ही नक्की तुझ्याच घरी येऊ, हे आमचे वचन आहे असे समज। मात्र कुणाला हे सांगू नकोस, फक्त तुझ्याच मनात ठेव। आता तू तुझ्या गावी जा। अशा प्रकारे श्री गुरूंनी प्रत्येक शिष्याला आपल्याजवळ बोलावले व प्रत्येकाला हेच सांगून ते गुप्त ठेवण्यास सर्वांना सांगितले। ते सर्वजण आनंदात आपापल्या गावी निघून गेले। त्या 7 जणांची गावे वेगवेगळी असल्यामुळे मठात आल्याशिवाय त्यांची गाठभेट होणे शक्य नव्हते। ही घटना घडल्यानंतर श्री गुरु मठात परतले। त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार व नंतर रविवारी धनत्रयोदशी होती। मठातील शिष्य गावातील कोण कोण दिवाळीच्या फराळासाठी येणार आहेत हे विचारण्यास श्री गुरूंकडे गेले। तेव्हा श्री गुरु भक्तांना म्हणाले, गुरुवारी जे 7 शिष्य निमंत्रण देऊन गेले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा माझा मानस आहे। हे ऐकून काही शिष्य चिंतित झाले। ते श्री गुरूंना म्हणाले, हे स्वामी, तुम्ही दिवाळीच्या दिवशी आम्हाला एकटे टाकून त्या शिष्यांकडे जाणार का? तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही सारे खंत का करता? आम्ही तुमच्याजवळ येथेच राहणार आहोत, कुठेच जाणार नाही। आज रविवार धनत्रयोदशीचा दिवस। मठात सर्वत्र रांगोळ्या काढून दीप उजळले गेले। सूर्यास्त झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी अभ्यंग स्नान केले। दिवाळीच्या दिवशी श्री गुरूंनी सर्वांसमवेत फराळ ग्रहण केला। मठातील सर्व भक्त, शिष्य, ग्रामस्थ आनंदात होते। श्री गुरूंनी भक्तावरील प्रेमाने बाहेर जाणे रद्द केले। हे पाहून सर्वजण त्यांच्यावर खुश होते। परंतु त्या धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गुरूंनी योगमायेने 8 रूपे धारण केली होती। हा नारायणाचा अपार महिमा आहे, हे भक्तांना कुठे माहीत होते? त्या 8 रूपांतील 7 जण त्या 7 शिष्यांच्या गावाकडे गेले व 8वे रूप गाणगापुरातच राहिले। दिवाळीच्या त्या दिवशी श्री गुरु 7 शिष्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याकडून पूजा स्वीकार केली। त्या 7ही सद्भक्तांनी आपापल्या परी श्रीगुरूंचे स्वागत केले होते। त्यांच्या आयुष्यातला हा परम आनंदाचा दिवस होता।
श्री गुरुदेव म्हणजे प्रत्यक्षच भगवान दत्तात्रेय आज दिवाळीचा फराळ ग्रहण करण्यास त्यांच्याकडे येणार होते. म्हणून तोरणे, पताका, दिव्यांची रोषणाई सर्वांकडे केलेली होती. प्रत्येकाला श्रीगुरु आपल्याकडेच आले याचे अभूतपूर्व समाधान लाभत होते. त्यांची पूजा, स्वागत, भेटी स्वीकारून फराळ करून आशीर्वाद दिल्यावर श्रीगुरु तेथून परत गाणगापूरला आले. ही सर्व घटना गुप्तरूपाने घडल्यामुळे भक्तांपैकी कोणाला काहीच कळले नाही. त्रिपुरी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी सारे भक्त गाणगापूरला मठात श्रीगुरूंकडे आले. त्यावेळी सारे शिष्य एकमेकांना भेटले, एकमेकांशी चर्चा करीत होते, एकमेकांना कुशल विचारत होते. ते 7ही जण दिवाळीला श्रीगुरू आपल्याकडेच आले होते असे एकमेकांना सांगत होते. सर्वजण सांगत होते, आम्ही दिलेले वस्त्रच आज श्रीगुरूंनी घातले आहे. प्रत्येकजण मी सत्यच बोलत आहे असेही म्हणत होते. तर ग्रामस्थ, काहीतरी काय बोलता, दिवाळीच्या दिवशी श्रीगुरू येथेच होते, आम्ही त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली असे म्हणाले. हे ऐकल्यावर सारेजण विस्मयचकित झाले. ते म्हणाले, हा साधा मानव नाही, हेच खरे त्रयमूर्ती आहेत, साक्षात नारायण आहेत, श्रीहरीचा अवतार आहेत. या वेदमूर्ती श्रीगुरूंची कीर्ती अपरंपार आहे, हे विश्वव्यापक आहेत. तेव्हा सत्य काय आहे हे सांगण्यास श्रीगुरूंना शिष्यांनी विनंती केली. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, हे 7 श्रेष्ठ भक्त व मठातील सर्व भक्त जे सांगतात ते सर्व खरे आहे. मी त्या दिवशी 8ही ठिकाणी उपस्थित होते. भेदभाव न करता सर्वांना समदृष्टीने पाहणे हेच माझे ब्रीद आहे. सर्वच मला सारखे आहेत. हे ऐकून सर्वांना अत्यानंद झाला. त्यानंतर दीपाराधना करून सर्वांना भोजन प्रसाद देण्यात आला व सर्व मठातून परतले.